सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मेणीखोरे गुढे पाचगणी पठार आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून निसर्गप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करत आहे। डोंगर दऱ्यावर पसरलेली गर्द हिरवाई, धुक्याची चादर, पवनचक्क्यांची रांग आणि रिमझिम पावसामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून आले। पावसाळ्याच्या आगमनानंतर मेणीखोरे व गुढे पाचगणी पठाराने हिरवा शालू परिधान केलाय। धुक्याने वेढलेले डोंगर, पावसाच्या सरी आणि मनमोहक निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या परिसराला भेट देत आहेत। या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अटुगडेवाडी खिंड येथील भाऊचा ढाबा येथे पर्यटकांसाठी विशेष मान्सून कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात अविस्मरणीय क्षण अनुभवत पावसाळ्यातील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला। गुढे पाचगणी पठारावरील पवनचक्क्या, हिरवीगार झाडी, धुक्याची चादर आणि थंडगार वारे यामुळे हा परिसर सध्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे। निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने येथे भेट देत असून स्थानिक पर्यटनालाही चालना मिळत आहे। पावसाळ्यात निसर्गाची अनोखी अनुभूती घ्यायची असेल तर शिराळा तालुक्यातील मेणीखोरे गुढे पाचगणी पठार आणि परिसराला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन स्थानिक नागरिक आणि पर्यटनप्रेमीकडून करण्यात येत आहे। चांदोली आणि मेणीखोरा गुढे पाचगणी हा परिसर सांगली जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा पर्यटन भाग आहे आणि या परिसराला शासनानं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी ॲडिशनल सीओ शिंदे साहेब आले होते। त्यांनी शासनाच्या माध्यमातून मदत करू असं आम्हाला आश्वासित केलं आहे। या ठिकाणी आम्ही मेणीखोरा गुढे पाचगणी बेस कॅम्प चालू केलेला आहे। या ठिकाणचं पर्यटन वाढण्यासाठी अधिक लोक इथं यावी आणि त्यांच्या कारण हा ग्रामीण भाग असल्यामुळे इथं हॉटेल किंवा राहण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही। ती सोय आम्ही खाण्यापिण्याची सोय आणि त्यांच्या मनोरंजनाची सोय या मेणीखोरा गुढे पाचगणी बेस कॅम्पच्या माध्यमातून करत आहोत। आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर असे डोंगर आहेत, उंच पठार। हे जे पठार आहे ते तुम्हाला महाबळेश्वरला तुम्ही जाता तिथेही मिळणार नाही। कुठल्याही पर्यटनाला गेला तरी ह्या गुढ्याच्या आणि पाचगणीचा जे आमचा मेणीखोऱ्याचं पठार आहे एवढं मोठं पठार तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सर्वात महत्वाचं, प्रत्येक ठिकाणी गाडी जाते, 4 व्हीलर जाते, रस्ते एकदम सुंदर आहेत, चांगले आहेत, भले घाटातले आहेत पण सुंदर केलेले आहेत। त्याचबरोबर गुढ्यामध्ये बांबरवाडीच्या ठिकाणी आसूबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सडा म्हणतो आम्ही त्याला, अत्यंत हिडन तो एरिया आहे। आज आम्ही पहिल्यांदा पर्यटकांना दाखवला, पर्यटक अतिशय खुश झाले। त्या ठिकाणून संपूर्ण चांदोली व्याघ्र प्रकल्प दिसतो, त्या ठिकाणून चांदोली धरण दिसतं, त्या ठिकाणून कोल्हापूरचे डोंगर दिसतात, त्या ठिकाणून साताऱ्याचे डोंगर दिसतात। एवढ्या हाईटला आहे, प्रचंड धुकं असतंय, त्याचबरोबर जंगल आणि विंडमिल असा परिसर आहे। तिथून आम्ही जेव्हा पाचगणीत येतो तर पाचगणीमध्ये उलटा सडा आहे। उलटा कडा म्हणजे जेव्हा जर आपण एखादी कुठली वस्तू जर फेकली त्या हवेमध्ये तर ती रिटर्न मारते, आवाज केला तर तो रिटर्न येतो। अशा प्रकारे पाचगणीचा पठार आहे। तिथून उंच डोंगरावरून खालचे दिसणारा निसर्ग आहे। तिथून खाली आम्ही येतो सिरसटवाडी आणि सावंतवाडी ह्या परिसरामध्ये। अतिशय केरळ आणि काश्मीरला जसे डोंगर आहेत त्या ठिकाणचे जसे स्टेप लँडिंग आहे, असे सुंदर असे डोंगर आहेत जे आता महाराष्ट्रभर, देशभर ट्रेंडिंगवर आहे। जेव्हा आपण गुढे पाचगणी गुगलला टाकतो तर हे डोंगर येतात, इथले व्हिडिओज येतात। तर एवढा सुंदर जैवविविधतेनं नटलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये पर्यटन वाढावं हा आमचा मेन उद्देश आहे आणि त्या हिशोबाने आज आम्ही सुरुवात केलेली आहे।